मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना मित्रांनो? तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की तुम्ही फक्त सत्य बोलतात आणि अचानक सगळेच तुमच्या विरुद्ध उभे राहिले? तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की तुम्ही फक्त सत्याची बाजू घेतली आणि अचानक सगळेच तुमच्यावर नाराज झाले? कधी असं झालंय का की तुम्ही चुकीच्या गोष्टीला विरोध केला आणि त्याच क्षणी नात्यांमध्ये भांडण, गैरसमज आणि दुरावा निर्माण झाला? मग त्या क्षणी मनात एकच प्रश्न उभा राहतो, मी खरं बोललो, मग चूक माझी कशी? मित्रांनो, आयुष्यात खरेपणाची बाजू घेणं खूप मोठी गोष्ट आहे, पण अनेकदा सत्य बोलणाऱ्या माणसालाच एकटं पडावं लागतं. टीका सहन करावी लागते आणि नाती ताणली जातात. मग अशा वेळी काय करायचं? सत्यासाठी उभं राहायचं की भांडण टाळण्यासाठी शांत बसायचं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच विषयावर मनापासून बोलणार आहोत. नमस्कार मंडळी, मी चित्रा, तुमच्यासाठी प्रेरणेचा नवा आवाज, आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चित्राज व्हॉइस मराठीवर. इथे प्रत्येक शब्द तुम्हाला देईल नवा आत्मविश्वास, नवी ऊर्जा आणि यशाची प्रेरणा. इथे तुम्हाला मिळेल प्रेरणादायी विचार, सकारात्मकता आणि आयुष्य जगण्याची नवी ऊर्जा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रेरणादायी प्रवासाला आपल्या मनापासून. आपण अनेकदा पाहतो की एखाद्या प्रसंगी आपण फक्त सत्य बोलतो, प्रामाणिकपणे आपलं मत मांडतो, पण त्यातून भांडण निर्माण होतं. अनेकांना मग प्रश्न पडतो, मी खरे बोललो, मग समोरच्या रागवला का? किंवा खरीपणाची बाजू घेतली की लोकांशी नातं बिघडतं. सत्य बोलणं चूक नाही, पण सत्य कसं, कधी आणि कोणत्या पद्धतीने सांगितलं जातं यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. त्यामुळे खरीपणाची बाजू घेताना काही गोष्टी समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. नंबर 1, सत्य आणि अहंकार यांच्यातील संघर्ष. प्रत्येक माणसाला स्वतःबद्दल एक सकारात्मक प्रतिमा ठेवायची असते. जेव्हा कोणी आपली चूक दाखवून देत तेव्हा त्या व्यक्तीच्या अहंकाराला धक्का बसतो. उदाहरणार्थ, एखाद्या मित्राने कामात चूक केली आणि आपण सरळ तुझ्यामुळे सगळं बिघडलं असं सांगितलं तर तो लगेच बचावात्मक होतो. तिथे समस्या सत्यात नाही तर ते सांगण्याच्या पद्धतीत असते. म्हणून सत्य सांगताना समोरच्या व्यक्ती आत्मसन्मान दुखावला जाणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. नंबर 2, भावनांचा प्रभाव समजून घ्या. भांडण बहुतेक वेळा तथ्यांमुळे होत नाहीत तर भावनांमुळे होतात. संशोधन सांगतं की जेव्हा एखादी व्यक्ती आधी तणावात किंवा रागात असते तेव्हा तिला सत्य ऐकणं कठीण जातं. अशा वेळी ती व्यक्ती आपलं म्हणणं समजून घेण्याऐवजी विरोध करायला सुरुवात करते. म्हणूनच जर परिस्थिती आधीच टाळलेली असेल तर लगेच सत्य मांडण्यापेक्षा थोडा वेळ थांबा. कधी अधिक शहाणपणाच ठरतं. नंबर 3, सत्य सांगण्याची योग्य पद्धत. कधीही लक्षात ठेवा, स्पष्ट बोला पण आधार गमावू नका. स्पष्ट बोलणं पण आधार ठेवून बोलणं. उदाहरणार्थ, तू नेहमीच चुकीच करतोस असं म्हणण्याऐवजी मला वाटतं या ठिकाणी थोडी वेगळी पद्धत वापरली नसती तर चांगले झाले नसतं असं म्हणणं अधिक योग्य ठरतं. ही पद्धत भांडण कमी करते आणि संवाद वाढवते. नंबर 4, प्रत्येक सत्य लगेच सांगणं आवश्यक नसतं. आपण कधी मी तर फक्त सत्य बोलतो असं म्हणतो, पण प्रत्येक सत्य बोलणं आवश्यक असतंच असं नाही. काही वेळा समोरची व्यक्ती त्या क्षणी ते सत्य स्वीकारायच्या मानसिक स्थितीत नसते. अशा वेळी योग्य वेळ येईपर्यंत थांबणं नात्यासाठी चांगलं ठरू शकतं. नंबर 5, समोरच्याचा दृष्टिकोन समजून घ्या. भांडण अनेकदा एका कारणामुळे होतात. आपल्याला वाटतं की आपलंच मत पूर्णपणे बरोबर आहे, पण मानसशास्त्र सांगतो की प्रत्येक व्यक्तीची पार्श्वभूमी, अनुभव आणि विचार वेगळे असतात. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन वेगळा असणं स्वाभाविक आहे.
जर आपण आधी समोरचं काय म्हणतं हे शांतपणे ऐकलं तर संवाद अधिक सोपा होतो. नंबर 6, शांत राहण्याचा सराव करा. जेव्हा भांडण सुरू होतं तेव्हा मेंदूमध्ये भावनिक प्रतिक्रिया वाढते. याला इमोशनल हायजॅक असं म्हणतात. या अवस्थेत आपण विचार करून बोलत नाही तर भावनेतून बोलतो, त्यामुळे अधिक वाद वाढतो. अशा वेळी काही क्षण शांत राहणं, खोल श्वास घेणं किंवा थोडा वेळ त्या चर्चेतून दूर जाणं खूप उपयोगी ठरतं. नंबर 7, नातं महत्त्वाचं की वाद जिंकणं. काही वेळा आपल्याला फक्त वॉचिंग करायचे असते. मग नाते टिकवायचे असेल तर प्रत्येक वाद जिंकणं आवश्यक नसतं. कधीकधी थोडं मागे हटणं, समजून घेणे किंवा विषय बदलणं हे नात्यासाठी अधिक फायदेशीर असते. नंबर 8, सहानुभूतीचा वापर करा. सहानुभूती म्हणजे समोरच्या व्यक्तीचा भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, तू असं का केलंस असं विचारण्याऐवजी तुला त्यावेळी काय वाटलं होतं असं विचारणं संवाद अधिक सकारात्मक बनवतो. सहानुभूतीमुळे भांडण कमी होतात आणि नात्यात विश्वास वाढतो. नंबर 9, स्वतःची चूक मान्य करण्याची तयारी ठेवा. खरीपणाची बाजू घेताना आपण हे कधी चुकीचे असू शकतो. जे लोक स्वतःची चूक मान्य करतात त्यांचा बरोबर संवाद अधिक आरोग्यदायी असतो. कदाचित मी हे थोडा जास्त कठोर बोललो असेल असं मान्य करणं भांडण साफ करण्यात मदत करते. नंबर 10, संवाद थांबवण्यासाठी योग्य वेळ ओळखा. काही वेळ चर्चा इतकी तापते की कोणतेही निष्कर्ष निघत नाही. अशा वेळी संवाद थांबणे हे एक परिपक्व निर्णय असू शकतो. आपण ह्या विषयावर नंतर बोलू असं म्हणणं कधी परिस्थितीत सावरायला मदत करतं. निष्कर्ष काय? खरीपणाची बाजू घेणं चुकीचं नाही, पण सत्य सांगण्याची पद्धत, वेळ आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनांची जाणीव यावर नात्यांचा आरोग्य अवलंबून असतं. सत्य आणि संवेदनशीलता यांच्यात संतुलन राखणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपण समोरच्याचा आदर ठेवून शांतपणे आणि समजून बोललो तर खरेपणामुळे भांडण होण्याऐवजी संवाद अधिक मजबूत होऊ शकतो. म्हणूनच पुढच्या वेळी खरोपणामुळे वाद होण्याची शक्यता वाटली तर थोडा थांबा, विचार करा आणि मगच बोला. कारण योग्य पद्धतीने सांगितलेले सत्य नातं तोडत नाही, उलटे ते अधिक मजबूत बनवतं. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदित राहा. धन्यवाद.